दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून घर जावई नावाची कथा. कोयनेचा प्रकल्प पूर्ण झाला. अवघा महाराष्ट्र विद्युत रोषणाईनं लखलखू लागला. ज्यांच्याकडून शरावतीची अनियमित पुरवठा करणारी वीज घेतली जायची त्याच कर्नाटकाला कोयना विद्युत प्रकल्प पूर्ण झाल्यावर सरकारनं गुजरातलाही वीज देऊ केली. कोयनेच्या प्रकल्पामुळं अवघ्या महाराष्ट्रासह शेजारील राज्य देखील प्रकाशमान झाली आणि इकडे कोयना धरणाग्रस्त कुटुंब महाराष्ट्रभर विखुरली गेली. सरकारनं पुनर्वसन केलं, पण अगदीच थोडी कुटुंब स्थिरावली आणि बहुसंख्य डोक्यात राग घालून घेऊन भ्रमंती करीत राहिली. जिथे तिथे कोयना प्रकल्पग्रस्त दिसू लागला. कोयना प्रकल्प हा राज्य सरकारचा बहुउद्देशीय प्रकल्प. वीज निर्मितीबरोबरच शेतीसाठी पाणी, शिवाय अनेक छोटे मोठे उद्योगधंदे, यामुळे साहजिकच राज्याच्या प्रगतीत मोलाची भर पडली. काही घरं उद्ध्वस्त झाली तर अनेक संसार नेटानं उभे राहिले. त्यापैकीच कौतिकराव निंबाळकर हे एक होते. कराड महसूल विभागात त्यांचं 25 एकर माळरान पण सदानकदा नापीक उभं पीक पाण्याअभावी करपून जात होतं. नशिबी माळ आणि पोटात जाळ अशी कौतिकरावांची गती झाली होती. पण कोयना प्रकल्प पूर्ण होताच कौतिकरावांनी कंबर कसली आणि 25 एकर माळरान त्यांनी ट्रॅक्टर घालून फोडून काढलं. पहिल्या वर्षी मोरून चांगला तापला आणि दुसऱ्या वर्षी त्याची माती होऊ लागली. मग कौतिकरावांनी भूविकास बँकेचं कर्ज उचलून संपूर्ण शिवारात डाळिंब, बोरो, द्राक्ष आदींची रानाच्या प्रतवार लागवड केली आणि सुखासमाधानानं उभयता नवरा बायको बांधावर उभं राहून शिवाराची शोभा न्याहाळू लागले. स्वतःचंच कौतुक कौतिकरावांना डोळ्यात मावत नव्हतं. एक दिवस ते पत्नीला म्हणाले, बघितलं काय? कौतिकरावाचं कौतिक. हो, तुमच्याबद्दल मला खात्री होती, काशीबाई अभिमानानं उत्तरल्या. फक्त मला बघायला मिळालं हे माझं नशीब म्हणायचं. हे बघा, तुमच्या स्वतःवरचा विश्वासच उडालाय. कौतिकराव आत्मविश्वासानं म्हणाले. माणसानं आशावादी असावं. सुरुवातीला आपल्याला मुलंच होणार नाही असं किती बरं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग तुम्ही उपास सुरू केले तरी आपण धीर सोडला नव्हता ना. खरं सांगा, मूल होणार नाही असं एकूण एक जण म्हणत होते, तरी तुम्ही आशा सोडली नव्हती. सोडली होती काय? नाही, पण मी तुम्हाला इच्छेप्रमाणे मुलगा देऊ शकले नाही. मुलगी तर मुलगी, आपण शोभाला मुलग्याप्रमाणेच वाढवली. त्याची काळजी नको. फार तर आपण घर जावई घेऊ. ते सगळं कराल हो. मग आणखीन काय? तुम्ही म्हणत तेच खरं. मलाच भरोसा वाटत नाही. पुन्हा तेच सांगितलं ना, माणसानं आशावादी असावं म्हणून. कौतिकराव आपल्या पत्नीला, काशीबाईला कितीतरी धीर देत होते, पण त्यांनी हायच खाल्लेली. 2 वर्षापूर्वी मुंबईला त्यांच्या हृदयाच्या झडपा बदलल्या. जे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रयत्नांनी पराकाष्ठा केली म्हणून त्या बचावल्या. त्यानंतर 1 वर्ष त्या ठणठणीत होत्या. औषधं आणि इंजेक्शनांमुळे त्यांना उत्साह आणि उमेद वाटत होती. पण गेल्या 6 महिन्यात परिणाम पालटला. औषधं व इंजेक्शनांना शरीर साथ देईना. त्यांचा साईड इफेक्ट होऊ लागला आणि
तोच त्रास काशीबाईंना सहन होईना. आतल्या आत त्यांचा जीव गुदमरत होता आणि त्यामुळं स्वतःवरचा विश्वासच उडालेला. आपण यातून जगू शकत नाही याची त्यांना खात्री पटली आणि आपल्या लाडक्या शोभाला त्या कुरवाळीत म्हणत, शोभा आई, शोभालाही आईची खात्री वाटेना. मला फक्त तुझीच काळजी आहे ग आई. आता का मी लहान आहे, चांगली कळती झाली आहे. तू जेवढं माझ्यासाठी करायला हवं तेवढं केलं आहेस. आम्हाला तर तुझीच काळजी वाटते आहे. मी म्हणते, आबा म्हणतात तर तू मुंबईला जाऊन पुन्हा ॲडमिट का होत नाहीस? आता त्याचा काही उपयोग होणार नाही. उगाच पैसा खर्च होणार. काशीबाईंच्या प्रत्येक शब्दातून त्यांचा शेवट जवळ आला आहे याची साक्ष पटू लागली. शोभा, माझ्या पश्चात त्यांनी दुसरं लग्न केलं तर मग आबा कसे म्हणत होते घर जवई घ्यायचा म्हणून? माझी समजूत काढावी म्हणून म्हणाले असतील ग. पण किती केलं तरी ते शेवटी पुरुषच आहेत ना. काय भरोसा सांगावा? भरोसा नसेल तर तसं मी तुम्हाला वचन देतो. अकस्मात आलेल्या कौतिकरावांनी काशीबाईंचा हात हातात घेतला. समजा तुमचं काही बरं वाईट झालं तर मी दुसरं लग्न करणार नाही. शोभाला मी आई वडिलांची दोघांचीही माया देईन आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे घर जावईच घेईन. याचा मी पुन्हा एकदा कौतिकरावांचं बोलणे सुरू असतानाच काशीबाईंनी हलकेच डोळे मिटले आणि समाधानानं कौतिकरावांच्या खांद्यावर मान टाकली. कौतिकरावांचं भावनेच्या भरात बोलणं सुरूच होतं, पण शोभाला कसली तरी शंका आली म्हणून तिनं काशीबाईला हलवून सावध करण्याचा प्रयत्न केला. पण सर्व काही खेळ आटोपला होता. शोभानं काशीबाईच्या कलेवराला मिठी मारली. आई, बंगल्याच्या बाहेरच्या भल्या मोठ्या दालनात काशीबाईंचा फोटो फ्रेम करून लावला होता. त्याला चंदनाचा हार घातलेला. शिवाय शोभा उठसूट सुगंधी अगरबत्ती पेटवून आईच्या फोटोसमोर लावली होती. त्यामुळं बंगल्याचं दालन काशीबाईंच्या सुगंधी आठवणीनं सतत दरवळत होतं. गेल्या 4 वर्षात कौतिकरावांचा माळावरचा मळा चांगलाच बहरला होता. बोराच्या झाडांना फळे धरत होती तर द्राक्षांचे पेटाळे मुंबईच्या बाजारपेठेत केव्हाच पोहोचले होते. आता काळजी होती ती फक्त डाळिंबाची. डाळिंबाचं उत्पादन भरघोस कसं काढावं याचं तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी कौतिकराव एकसारख्या कृषी विद्यापीठात चक्रा मारीत होते. त्यामुळे त्यांचा एक पाय बंगल्यात तर दुसरा पाय बंगल्याबाहेर अशी स्थिती होती. काशीबाईंना त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे दुसरं लग्न केलं नव्हतं. खरं तर त्यांना लग्नाचा विचार करायला फुरसतही मिळत नव्हती. मध्यंतरी कोयना परिसरात मोठा भूकंप झाला आणि सावधगिरीचा इशारा म्हणून सरकारनं कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावं व वाड्या उठवल्या. अगोदरच्या प्रकल्पग्रस्तांत नव्यानं निर्वासितांची भर पडली आणि अनेक कुटुंब आपला संसार पाठीवर बांधून गावोगाव फिरू लागली. त्यापैकी 4-5 कुटुंब कौतिकरावांच्या मळ्यात कामाला होती. बंगल्यावर शोभा एकटीच असायची. तिला सोबत व्हावी म्हणून मळ्यावरच्या त्या कुटुंबातील सई नावाची शोभाच्याच वयाची एक मुलगी कौतिकरावांनी बंगल्यावर आणून ठेवली. शोभाप्रमाणेच कौतिकराव सईला देखील स्वतःच्याच मुलीप्रमाणे वागवत असत. सुरुवातीच्या काही दिवसांतच त्यांच्यातल्या परकेपणा दूर झाला आणि सई कौतिकरावांच्याच घरी होऊन गेली.
माळावर आलेली ती कुटुंब मध्यंतरी केव्हा तरी परागंदा झाली आणि सई मागर आली. ती कौतिकराव निंबाळकरांच्या बंगल्यावरची सर्व कामं करून शोभाला सोबत करीत होती. शोभा देखील पणा न ठेवता सख्या बहिणीप्रमाणे सईला वागणूक देत होती. गेले 8 दिवस मुंबईला म्हणून गेलेले कौतिकराव सकाळीच परतले होते. अंघोळ नाश्ता चहा आटपून ते बाहेरच्या दालनात येऊन झोपड्यावर बसले आणि शोभाला हाक मारली. काय आबा? शोभा हाकेसरशी आली. गेल्या 8 दिवसात काही कमी जास्त काही नाही. सर्व कसं आलबेल. तसा माझा तुझ्यावर विश्वास आहेच म्हणा, आणि तुला देखील आपल्या वाढत्या पसाऱ्याची जबाबदारी सांभाळायची सवय झाली पाहिजेच. आणि हो, माळ्यावरच्या नोकरांचे पगार माझ्या नावे KDC बँकेत सेव्हिंग खात्यावर जमा असलेले पैसे काढून मी मळ्यावरच्या नोकरांचे व मजुरांचे नेहमीप्रमाणे शुक्रवारीच पगार देऊन टाकले. छान. मळ्यावर गेली होतीस? दिवसातून 1 वेळ नाही 2 वेळ जात होते. सकाळ संध्याकाळ. मजूर झाडांची निगा कशी राखतात, द्राक्षाच्या वेलीची छाटणी होते की नाही, शिवाय जर्सी गायींची देखभाल करणाऱ्या नोकरांना देखील मी सूचना देत होते. शोभानं एका दमात सर्व आठवड्यांची रोजनिशी सांगितली. त्याचा कसला तुला अनुभव आहे? अनुभव? आबा, हे बघा, राज्य सरकारचं लोकराज्य मासिक, ज्यात जर्सी गायींची निगा आणि कुक्कुटपालन याबद्दल सविस्तर लेख आणि माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार मी त्यांना सूचना केल्या. त्यात बिघडलं काय? मुळीच नाही. तर मग हे हेमंत सक्सेना. कौतिकरावांनी समोर खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची शोभाला ओळख करून दिली. हे मूळचे कुठले ठाऊक नाही, पण यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले आहेत आणि स्वारी अमेरिकेत जाऊन आणि गायींच्या हंबरण्यानं हेमंतच्या अंगावर आणि स्वारी अमेरिकेत जाऊन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून मुंबईत परतली होती. तसं लगेच मी त्यांना पकडून इकडं आणलं आहे. नमस्कार. शोभानं आदरानं हेमंतचं स्वागत केलं आणि मगापासून शांत बसून बाप बेटींचा संवाद ऐकणाऱ्या हेमंतनं तेवढ्याच आदरानं शोभाच्या स्वागताचा स्वीकार केला. तर मी काय म्हणत होतो? कौतिकरावांनी डोकं खाजवले. हां, तर हे हेमंत सक्सेना. आजपासून आमच्या मळ्याचा सर्व कारभार मी त्यांच्याकडे सोपवत आहे. अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून मळा प्रगत करणं आणि आपल्या फळमालाला जागतिक व्यापारपेठ मिळवून देणं ही त्यांची प्रमुख कामं असतील. आणि शोभा बुचकळ्यात पडली. आणि त्यांच्यासाठी एक खोली रिकामी करून दे, हे तिथं राहतील. एवढं बोलून कौतिकराव मळ्याकडे निघून गेले. मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसनं कराडपर्यंत येताना कौतिकरावांनी आपला संपूर्ण परिचय, शोभाची माहिती, तसेच शेतमळा, जर्सी गाई, पोल्ट्री फार्म इत्यादी सर्वच्या सर्व माहिती देताना हेमंतला गाडीत ताटकळत ठेवलं होतं. आता मात्र कौतिकराव मळ्याकडं जाताच हेमंतला मोकळं वाटू लागलं आणि अंगाला अळोखे पिळोखे देऊन संपूर्ण आळस झटकला. तोवर सई पाण्याचा तांब्या आणि ग्लास घेऊन आली. आपण इथंच राहणार म्हणजे? एकटंच आहात की? होय, एकटाच. अजून माझं लग्न झालेलं नाही, हेमंत उत्तरला.
तशी सई पाठमोरी होऊन ती आत निघून गेली. हेमंत तिच्याकडे पाहतच राहिला, पण जशी ती आत गेली तशी सई माघारी फिरली. मी विचारायचे राहूनच गेले. आपल्या जेवणाची व्यवस्था? मला तर राहण्याची जेवणाची व्यवस्था बंगल्यावरच होईल असं सांगण्यात आलं आहे. हेमंत बुचकळ्यात पडला. लगेच सई आत जाऊन पुन्हा बाहेर आली आणि तिनं तांब्या व ग्लास घेण्यासाठी हात पुढे केला. तिच्या आतबाहेर झालेल्या इरझऱ्या आणि पुढं केलेला हात हेमंत एकटक तिच्याकडे पाहतच राहिला. पाणी प्यायले तर चालेल का? अय्या, म्हणजे अजून तुम्ही पाणी प्यायला नाहीत? सई मुरकली. तशी हेमंतनं आपली नजर ओवाळून तिच्या चंद्रमुखी चेहऱ्यावर स्थिर केली. पिणार होतो, पण तुम्ही तेवढी फुरसत सुद्धा दिली नाहीत. मग आता सावकाश प्या. आणि हो, मला काही आहो म्हणायचं नाही. माझं नाव सई. मला सई म्हटलं तरी चालेल. आत शोभाताई आहेत ना, त्यांच्यासाठी. असं. हेमंतनं पाणी पिऊन तांब्या व ग्लास परत केला. तोच घरगड्यानं येऊन हेमंतची बॅग उचलली आणि तो मानेला हिसका देत उद्गारला, चला साहेब. तसा हेमंत गड्याच्या मागोमाग निघाला. आता तर तो चांगलाच बुचकळ्यात पडला. कौतिकरावांनी तर त्याला सांगितलं होतं बंगल्यावरच राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था होईल म्हणून, पण गड्यानं त्याला बंगल्यामागील जर्सी गाईंच्या गोठ्याजवळील अडगळीच्या खोलीत आणलं. गड्यानं नुकतीच अडगळ बाहेर काढून खोलीची साफसफाई केली असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. खोलीच्या बाजूला कैद्याच्या बराकीसारखी कोंबड्यांची खुराडी होती. कोंबड्या जाळीतून मान बाहेर काढून हेमंतकडं बघू लागल्या. आणि गायींच्या हंबरण्यानं हेमंतच्या अंगावर काटा उभा राहिला. आपण कराडला कौतिकरावांच्या बंगल्यात आलो आहोत की कर्नाळच्या पशुपक्षी अभयारण्यात, याचा हेमंतला उलगडा होईना. बराच वेळ तो सुन्न मनानं उभा होता. गड्यानं खोलीत बॅग ठेवून पाण्याची बादली भरून आणली. साहेब, आणखी काय? हेमंत चिडला. काय नाही, गडी खजील होऊन म्हणाला. म्हटलं हातपाय धुवून घ्या, तोवर भोजनाची व्यवस्था होईल. काही नकोय, माझं पोट भरलं आहे. काय म्हणालात? गडी अदबीनं पुढं आला. मी म्हणतो तू येथून ताबडतोब निघून जा. तसा गडी खाली मान घालून निघून गेला. अगदी मनाविरुद्ध हेमंतने कपडे काढून खुंटीला अडकवले आणि हातपाय धुवून बाजल्यावर येऊन बसला. तोपर्यंत सई चहा घेऊन आली. साहेब, चहा. हैराण झालेल्या हेमंतचा जीव थकला होता. आता चहा पिऊन तरी थोडी तरी येईल म्हणून त्यानं अदाशीपणे कब्बशी घेऊन तोंडाला लावली. थू थू थू. काय झालं? सई दचकली. हेमंतनं तोंड वेडावत विचारलं, चहा कोणी बनवला? मी नाही, शोभाताईंनी. का? काय झालं? चहा गोड असतो का खारट? मला वाटतं चुकून की जाणून बुजून, हे तुझ्या शोभाताईंना विचार. हेमंतनं रागाच्या भरात कब्बशी सरकवून दिली. एव्हाना कौतिकराव मळ्यावरून आले होते. बाहेरच्या दालनात त्यांनी कोट काढून हँगरला अडकवला आणि आरामखुर्चीत स्वतःला झोकून दिलं. सई पाणी घेऊन आली. गटागटा पाणी पिऊन कौतिकरावांनी तांब्या रिकामा केला. तशी सई म्हणाली, आबा, जेवण तयार आहे. असू देत, वाईच दमान जेव. तो हेमंत स्थिरस्थावर झाला की नाही? हो, त्यांची आंघोळ, चहा, नाश्ता केव्हाच झाला. सईनं जीभ चावली. मग काय करतोय तो? कसलं तरी पुस्तक वाचत बसलेत. गड्याला प्रगत शेतीचं वेडच लागलंय जणू. असू देत, त्याला मी बोलावलंय म्हणून सांग. अन आज आपण
सर्वजण एकाच पंक्तीला बसून जेवायचं बरं का. बर. सई निघून गेली. कौतिकराव खुर्चीत बसून झोके घेत कसला तरी विचार करू लागले. तोच फोनची बेल वाजली. कौतिकरावांनी रिसिव्हर उचलला. हॅलो. कोण? कौतिकराव निंबाळकर का? पलीकडून आवाज आला. होय, मी कौतिकराव बोलतोय. बोला. मी कोकण विद्यापीठातून रत्नाकर सावंत बोलतोय. हां, बोला सावंत साहेब. आमचा निरोप मिळाला तर? होय, त्याचीच माहिती घ्यायला मी येणार आहे. आमच्या कोकण कृषी विद्यापीठात यावर काही विविध प्रयोग करून काजू आणि हापूस आंब्याच्या उत्पादनात आमूलाग्र वाढ केली आहे खरी, पण ती कोकणात. तुमच्या देशावरचं हवामान आणि जमीन याला पोषक ठरेल की नाही याबद्दल मात्र शंका आहे. तुमची शंका रास्त आहेत. असू देत. आम्हाला सुद्धा प्रयोगच करायचा आहे. त्यासाठी शंकेला जागा ठेवायची नाही. काय? मी उद्याच येतो आहे. अहो, अशक्य गोष्टी शक्य करणे यालाच पुरुषार्थ म्हणतात. काय भारी जिद्द आणि चिकाटी आहे बुवा तुमची. या तर मग आम्ही आमच्या परीनं सहकार्य करू. कौतिकरावांनी फोनचा रिसिव्हर खाली ठेवला. हेमंत अगदी अगोदरच येऊन बसला होता. आपण मला बोलावलंत? होय हेमंत. आताचा जो फोन होता ना, तो कोकण कृषी विद्यापीठाचा काजू आणि हापूस आंब्याच्या लागवडीच्या संदर्भात. असू देत, ते मी पाहतो. बर. आपली आमच्या शोभानं कशी काय व्यवस्था केली? छान. हेमंत माफक उत्तरला. तिच्या हातून जरा देखील कसूर होणार नाही याची खात्री आहे मला. आता हा बंगला मला तुमचा आहे असं समजा. कौतिकरावांनी शिवाळं टाकलेल्या बैलासारखं अंग झाडलं. मी नाही समजलो. हेमंतनं न समजून विचारलं. हे बघा, आज सकाळीच मी मुंबईहून आलो तर उद्या कोकणात निघालो असं आमच्या पायाला सदानकदा चक्र बांधलेलं असतं. मग मागची देखरेख कोण करणार? आजपासून मी तुमच्यावर सर्व जबाबदारी सोपवत आहे. आबा पानं वाढून तयार आहेत, सई म्हणाली. कौतिकरावांनी हेमंतला खुणावलं. चला तर आपण अगोदर जेवून घेऊ. आबा, हेमंत, शोभा आणि सई चौघेही एकाच पंक्तीला बसून जेवत होते. जे हवं ते स्वतःच्या हातानं घ्यायचं असं एकदम घरगुती वातावरण गप्पा गोष्टी करीत जेवणं सुरू होतं. अधूनमधून शोभा चोरट्या नजरेनं हेमंतकडे पाहत होती आणि हेमंत मुद्दामहून तिच्या नजरेला नजर द्यायचं टाळत होता. त्यांचा तो नजरबंदीचा खेळ सई आलटून पालटून पाहत होती. शोभा, काय आबा, उद्या मी कोकणात जातो आहे. उठसूट सारखे तुमचे दौरे हे तर हल्ली तुमचं नेहमीचंच झालं आहे. मी म्हणते किमान महिन्यातून 5-6 दिवस तरी पूर्ण आराम करावा. माणसानं ध्येय उराशी बाळगलं की आराम या शब्दाचाच विसर पडतो. तर मी काय म्हणत होतो, उद्या कोकणात जाणार तर तू म्हणतेस म्हणून मी जेवून थोडा आराम करतो. म्हणजे तुमचं नक्की झालं तर? होय. अन दुपारनंतर तू आणि शोभा मळ्यावर जाऊन या. मळ्यावर? शोभा म्हणाली. का, काय झालं? हेमंतला आपला संपूर्ण मळा फिरून दाखव. द्राक्ष, बोर, डाळिंब यांच्या लागवडीची सविस्तर माहिती दे. मग त्याला त्याच्या मनाप्रमाणे परीक्षण आणि निरीक्षण करू दे. हेमंतला पान, तंबाखू, विडी, सिगरेट यापैकी कोणतंही व्यसन नव्हतं. कौतिकरावांनी दिलेली बडीशेप दाढेखाली रगडत तो आपल्या खोलीकडे गेला.
सई जेवणाची भांडी घेऊन आत गेली. शोभाला हवी तशी मोकळीक मिळाली. आबा, काय हेमंतच्या बाबतीत तुमचा काय विचार आहे तो स्पष्ट कळू द्या. घर जावई करून घ्यायचा? हो, पण तो कुठला, कोण याची संपूर्ण चौकशी केली आहे. शिवाय त्याला शेती उद्योगात अतीव ओढ आहे. तो अमेरिकेतून शेतीचं प्रशिक्षण घेऊन आलाय. एवढं नव्हे तर कृषी तज्ज्ञांची परीक्षा पास झालाय. सुशिक्षित, हुशार, चुणचुणीत आणि देखणा आहे. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे स्वभाव लाघवी व मनमिळावू आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी त्याला इथं घेऊन आलोय. आता फक्त तुला तो पसंत आहे की नाही एवढं सांग. माझ्या पसंतीचा प्रश्न कुठे आहे? असं कसं? आयुष्यभर तुलाच त्याच्याशी संसार करायचा आहे. तुम्ही सर्व गोष्टींचा सारासार विचार केलाय, म्हणजे माझ्या आयुष्याचाही विचार केलाय. असे विचार केला असेल ना? मी तुमच्या मनाविरुद्ध नाही. म्हणजे मी तुझा होकार समजावा? अलबत. शोभा कधी नाही ते यावेळी थोडी लाजली. ठीक आहे, आज दुपारनंतर तुम्ही मळ्यावर जाणारच आहात तर त्याच्या आवडीनिवडी समजून घे. त्याच्याशी जवळीक करून आपलासा करून घे. फक्त तुम्हा दोघांची मनं जुळली की बस. बाकी सर्व मी पाहतो. तोच हेमंत मळ्यावर जाण्याच्या तयारीनंच आला. तसे कौतिकराव म्हणाले, शोभा बघ, हेमंतला किती घाई झाली आहे. होय, कधी एकदा मळा पाहून घेईन असं झालंय. हेमंत म्हणाला, हो, ही मी आलेच. थोडा वेळ थांबा. शोभा आत निघून गेली. कराडपासून 1.5-2 मैल अंतरावरून काले फाट्याजवळून कौतिकरावांच्या मळ्याकडं वाट गेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं उसाचे झेंडे चौरा ढाळीत होते. शोभा पुढं चालली होती. हेमंत तिच्या मागून निघालेला. हेमंतला कोयनाकाठचा ग्रामीण भाग बघून इतर सर्व गोष्टींचा विसर पडलेला. अवतीभोवतीचा परिसर न्याहाळीत तो शोभाच्या पाठोपाठ मळ्यात आला. तसा नौकर अदबीनं पुढं झाला. साहेबांना थंड पाणी आणून दे, शोभानं फरमावलं. तसं नोकरानं माठातलं थंडगार पाणी आणून दिलं. आपल्या शब्दावर हुकूम नोकर कसं वागतात याची हेमंतला साक्ष पटवून द्यायची शोभाला खोड जडली. मळ्यातून फिरताना तेथे काम करणाऱ्या मजुरांनाही ती काही ना काही फरमान सोडू लागली. हेमंतनं मात्र तिच्या त्या वागण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं. तो आपल्याच तंद्रीत प्रत्येक झाडाचं खोड, पाने, फांद्या याचं निरीक्षण करू लागला. काही शंका आलीच तर तो मजुरांना विचारून माहिती करून घेऊन आपल्या शंकेचं निरसन करून घेऊ लागला. तशी शोभा मनातून चिडली आणि प्रत्येक वेळी हेमंतला कसा अडचणीत आणता येईल असा खटाटोप करू लागली. तिला ठाऊक होतं, फक्त आपल्यामुळेच हेमंतला हे सर्व वैभव प्राप्त होणार आहे. म्हणून प्रत्येक वेळी हेमंतनं आपल्याला विश्वासात घ्यायला पाहिजे असा तिचा हट्ट होता. हेमंतच्या वागण्यात फरक जाणवेना तसा तिचा अहंकार डिवचला गेला. हेमंतही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. 7 समुद्र पार करून आलेला तो यत्किंचितही आपल्या मनाचा शोभाला थांगपत्ता लागू न देता मळ्यावरची सफर करून तो संध्याकाळी खोलीवर परतला आणि कल करे सो आज कर और आज करे सो अब कर या उक्तीप्रमाणे कौतिकराव उद्याच्या ऐवजी आजच कोकण दौऱ्यावर निघून गेले. कौतिकरावाचा निरोप देऊन खोलीत येऊन हेमंतनं
कौतिकरावांचा निरोप देऊन खोलीत येऊन हेमंतनं हातपाय धुतले तसा क्षीण जाऊन त्याला उत्साह वाटू लागला. त्या उत्साहाच्या भरात त्यानं बॅग उघडून त्यातून छोटा रेडिओ बाहेर काढला आणि ऑन केला. रेडिओवर जयमाला कार्यक्रमातील फौजी जवानांची गाण्याची फरमाईश सुरू होती. तो सई चहा घेऊन आली. एका हातानं त्याची छातीवरचा पदर सावरून दुसरा हात हळूच पुढे केला. साहेब चहा. हेमंतनं मागे वळून पाहिलं. पाठीवर मोकळे केस सोडलेली सई अदबीनं चहा घेऊन उभी होती. लख्खकन त्याचे डोळे चमकले. ही तर खरी भारतीय स्त्री. औरत है औरत उसे दुनिया की शर्म है. संसार में बस लाज ये नारी का धर्म है. हेमंत त्याला भावलेलं भारतीय स्त्री रूप डोळ्यांत साठवू लागला. अगदी सईच्या सर्वांगावरून त्याची नजर फिरून तिच्या मोकळ्या केसांवर स्थिरावली. तशी सई थरथरली आणि पापड्यांची उघडझाप करीत कासावीस झाली. सईच्या शराबी डोळ्यांनी हेमंतला धुंद केलं. न राहून सई उद्गारली, साहेब काय? हेमंतनं स्वतःला सावरलं. चहा. कुणी? तू बनवला आहेस काय? तरच मी घेईन. होय मीच बनवला आहे. कशावरून? पिऊन तर बघा. आणि हो येऊन पुढे तू मला साहेब वगैरे काही म्हणायचं नाही तर मग हेमंत म्हटलंस तरी चालेल. काय? सई दचकली. मी तुमचं नाव घ्यावं का? मी नाही तुला सई म्हणत. सई काही न बोलता रिकामी कब्बशी घेऊन परत गेली. हेमंतनं काही नोट्स तयार केल्या आणि त्यानंतर पुस्तक उघडून त्यात नजर खुपसून वाजल्यावर पडून राहिला. कितीतरी वेळ तो एकांतात वाचन करीत होता. फावल्या वेळात वाचन हाच त्याचा विरंगुळा होता. काहीतरी खचखचलं म्हणून त्यानं पुस्तक मिटून वर पाहिलं तर सई जेवणाचं ताट घेऊन आली. हे छान केलंस. इकडं जेवण घेऊन आलीस ते. अगदी मनातलं असं काहीतरी हेमंत बोलून गेला. तुमची इच्छा असेल तर दोन्ही वेळेचे जेवण आणि चहा नाश्ता देखील इथं बसल्या जागेवर आणून देईन. सई उद्गारली. असं पण सेवा म्हणून की मेहरबानी म्हणून? हेमंत म्हणाला. तुमची सोय म्हणून. सई खळखळून हसली. तिचं हे हसणं पुन्हा कानावर पडावं म्हणून हेमंत कान टवकारून राहिला. पण सईचा मंजूळ आवाज निनादला. असं काय? भरल्या ताटाकडं बघता राहिलाय. जेवायला सुरुवात करा की. अन तुमची कोणती कोणती कपडे धुवायची ती काढून द्या बरं. माझी सर्वच कपडे मळली आहेत. तुला जी धुवायची असतील ती घेऊन जा. असं म्हणून हेमंतनं जेवायला सुरुवात केली आणि घास चघळता चघळता आवंडा गिळून थांबला. काय झालं? सईनं विचारलं. जेवण कुणी बनवलंय? हेमंतनं ताटावरून उठून चूळ भरली. शोभाताईंनी. का? काय झालं? यात बिलकुल मीठ नाही. एकदम अळणी. त्या म्हणाल्या की तुम्हाला मीठ आवडत नाही म्हणून. मिठाखेरीज स्वयंपाकाला चव नसते. पण ते वापरण्याचं प्रमाण आणि जिन्नस ठरलेले असतात. चहात मीठ आणि स्वयंपाकात अळणी. यात काय म्हणावं? हेमलता. नेमकं हे असं का होतंय? हेमंतला नेमकं हे असं का होतंय हेच कळेना. काही न बोलत सई खुंटीवरची कपडे घेऊन जाऊ लागली. जाऊ लागली. हेमंतला ठाऊक होतं की सईचा यात काही दोष नाही. हे सर्व त्या शोभाचंच कारस्थान होतं. उगाचच सई जीवाला लावून घेईल म्हणून तो तिच्या मागं गेला. सई. हेमंत चौकटीत आडवा जाऊन उभा राहिला. सई. मला जाऊ द्या. सई. राग आला का? मी काय म्हणतोय ते ऐक तर खरं. बोला.
सई उजव्या हाताचा मुटका हनुवटी खाली धरून उभी राहिली. अन नेमकी त्याच वेळी खोलीतील लाईट एकाएकी ऑफ झाली. तशी बेदरून सई मागं सरकली आणि पटकन हेमंतनं तिला मिठी मारली. ते दोन जीव एक दुसऱ्याला बिलगले. शब्दाशिवाय त्याच्या भावना बोलक्या झाल्या. दाढेखाली बर्फी विरघळावी तशी सई हेमंतच्या मिठीत सामावली आणि पुन्हा लाईट आली. खोलीत लख्खकन प्रकाश पडला. तसे दोघे एकमेकांपासून अलग झाले आणि तिकडून बंगल्यावरच्या नोकरानं ओरडून सांगितलं, साहेब, फीज उडाली होती, आता बसवले, निवांत जेवून घ्या. तुम्ही आज उपाशी राहणार तर मी सुद्धा जेवणार नाही. सई खाली पाहतच उद्गारली. तू नको तसं करू. हेमंत तिची समजूत काढू लागला. तर मग आपण दोघं एका ताटात जेवू. अळणी ते का म्हणून एकमेकांचं उष्ट खाल्ल्यावर जेवणाला चव येईलच की. हे आजचं झालं, पण रोज येथून पुढं चहा आणि जेवण फक्त तुझ्याच हातचं घेईन. बस कबूल. सई जेवणाची रिकामी ताटं घेऊन बंगल्यात गेली आणि हेमंत सईच्या आठवणीनं तळमळत अड्याकडे पाहत बाजल्यावर पडून राहिला. खरं तर सईशिवाय एक क्षण जगणं त्याला मुश्किल होऊ लागलं. प्रत्येक क्षण त्याला युगायुगासारखा वाटू लागला. दिल गया गद्दी से तो परी क्या बडी चीज है, अशी एक म्हण आहे. तद्वत शोभा कितीही गर्भश्रीमंत असली आणि सई एक आश्रित असली तरी हेमंतनं सईला मनोमन वरलं होतं. लौकिकदृष्ट्या शोभा नक्कीच सरस होती. सई ही तिच्या घरची मोलकरीण होती. पण खरं प्रेम हे प्रेमच असतं. ते पैसा अडका, स्थावर जंगम, मालमत्ता, सौंदर्य यावर अवलंबून नसतं. हेमंत आणि सई रोज या ना त्या कारणानं एकमेकांना भेटतच होते. कौतिकराव आणि शोभाच्या नजरेआड त्या दोघांच्या प्रेमाला बहर येऊ लागला. आणि हे टाळणी करीत शोभा त्याला खिजवत होती. तिला मनोमन वाटत होतं की हेमंत प्रेमासाठी नाही तर इस्टेटीसाठी आपल्याशीच लग्न करणार. ही मुंबईची माणसं पैशाला जास्त लोभी. पैसा मिळत असेल तर गोष्ट कितीही मनाविरुद्ध असली तरी तिचा आनंदानं स्वीकार करतील. शोभा या भ्रमातच वावरत होती. दरम्यान मळ्यात बोरं आणि डाळिंबाला बहर आला. जागोजाग द्राक्षांचे घड लटकत होते. कौतिकराव मळ्यातील मालाला बाजारपेठ धुंडाळत होते. एक एक दलाल कराडला येऊन मळ्याची पाहणी करीत होता. हेमंत त्यांना फळाची चव आणि टिकाऊपणा यांची खात्री देऊन त्यांच्याशी व्यवहाराची बोलणी करू लागला. फळफळावळासाठी मुंबईची बाजारपेठ अग्रेसर समजली जाते म्हणून कौतिकराव मुंबईतच तळ ठोकून राहिले होते. द्राक्षाची पहिली लॉरी मुंबईतल्या मार्केटला येईल त्याला व्यापारी संघटनेमार्फत भारी रकमेचं बक्षीस दिलं जायचं. अर्थातच या वर्षाला तो बहुमान हेमंतनंच पटकावला. तशी कौतिकरावांनी बसल्या जागी टणकन उडी मारली आणि मानानं बक्षीस स्वीकारून कराडला आले. या वयातही अंगावर मुठभर मांस चढल्यासारखं त्यांना वाटू लागलं. हेमंत, तू माझी जिद्द पुरी केलीस. आबासाहेब, खरं तर हा बहुमान मिळवण्यात तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे म्हटलं. ते तर
माझंच कर्तव्यच होतं. ते मी पार पाडलं. पण तुझी जिद्द चिकाटी नसती तर माझ्या कष्टाला आणि मेहनतीला काय बोल? तसं नसतं. कष्ट हे कष्टच असतात. तिथं लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरते. म्हणजे माझ्या कष्टाचं चीज करायला लक्ष्मी तुझ्या रूपानं अवतरली म्हणायची तर? कौतिकरावांनी त्या दिवशी बंगल्यावरच आनंदाच्या भरात जंगी पार्टीचा बेत केला. गावातील हितसंबंध, प्रतिष्ठित तसेच राजकीय आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण करून त्यांनी आपला आनंद द्विगुणित केला. जो तो कौतिकरावांचं कौतुक करीत होता आणि कौतिकराव सर्व श्रेय आपल्या भावी जावयाला देऊन त्याची सर्वांशी ओळख करून देत होते. मग दररोज 1-2 जणांना कौतिकराव अगत्यानं मळ्यावर द्राक्ष खायला बोलावून आपण किती प्रगत शेतकरी आहोत याची साथ देऊ लागले. पण हेमंतचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. रोज तयार फळं काढणं, त्यांची प्रतवारी करणं, मजबूत पॅकिंग करणं, त्यांना मार्क देणं आणि ताबडतोब त्यांची मार्केटला रवानगी करणं, यातून त्याला बिलकुल फुरसत मिळत नव्हती. पण एके दिवशी हेमंतचे वडील स्वर्गवासी झाल्याचा टेलिग्राम अचानक त्याच्या हाती पडला आणि तो सर्दच झाला. कराडला आल्यापासून तो एकदाही मुंबईला गेला नव्हता. हेमंतनं कौतिकरावांना टेलिग्रामची कल्पना दिली. त्याबरोबर कौतिकरावांनी 10,000चं कोरं करकरीत बंडल हेमंतच्या हवाली करून वडिलांच्या अंत्यविधीस जाण्यास सांगितलं. तशी हेमंतनं लगबगीनं बॅग भरली. सई सावलीसारखी त्याच्या पाठोपाठ होती. अशावेळी आपणही हेमंतबरोबर जावं अशी तिची इच्छा होती. तसा हेमंत तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, सई, मी 15 दिवसात परत येईन. मी म्हणते, मी आले तर नाही का चालणार? नको, ते तुझ्या शोभाताईला आवडणार नाही. त्यांच्या आवडीनिवडीचा कुठं प्रश्न आहे? प्रश्न आहे तो आपल्या भावनेचा. कधी ना कधी मला तुमच्यासोबत यावंच लागेल ना? होय, यावं लागेल म्हणजे काय, मी घेऊनच जाणार आहे. मग आता का नको? ज्यावेळी तू माझ्यासोबत येशील तेव्हा तू माझी लग्नाची बायको असणार आहेस, समजलं? हेमंतला घाई झाली होती. तो पुढे चालत होता आणि सई त्याच्या मागून भारावल्यासारखी निघाली होती. आता एसटी स्टँड दूर राहिलं नव्हतं म्हणून हेमंत थांबला. सई, काय, तू आता माघारी जा. कशी जाऊ? माझे पायच माघारी वळत नाहीत. पण तुला एवढं कसं समजत नाही? तुम्ही माघारी कधी येणार? सांगितलं ना 15 दिवसात म्हणून. नक्की येणार ना? अलबत, का नाही येणार? माझं हे काळीज इथं ठेवून मला मुंबईला चैन पडेल काय? तुम्ही परत यावं आणि फक्त माझ्यासाठी एवढीच माझी विनंती आहे. सांगा, याल ना? जरूर येईन. हेमंतनं आवेगानं तिचे दंड पकडले. किती साधी मागणी होती तिची. सई, मी नक्की परत येईन आणि फक्त तुझ्याचसाठी, एवढं सांगून मुंबईच्या ओढीनं हेमंत भरकन एसटी स्टँडकडे निघून गेला. गेले 15 दिवस कौतिकरावांच्या बंगल्यावरचं वातावरण प्राण हरवल्यासारखं निर्जीव भासत होतं. जेव्हा हेमंत मुंबईहून परत आला तेव्हाच सईच्या जीवात जीव आला होता. हेमंत, सई, तुला मी सांगितल्याप्रमाणे आलो ना? हो, पण तुमच्या आईनं तुम्हाला परत पाठवलंच कसं? जाताना जसं मी तुला दिलं होतं तसंच इकडे येताना मी आईला आश्वासन दिलं. आश्वासन?
कसलं आश्वासन देऊन आलात? मी सर्व काही तिला सांगितलं अन तुला घेऊन यायचं आश्वासन देऊन आलोय. सई, माझ्याबरोबर मुंबईला येशील ना? का नाही, जरूर. मी तर डोळ्यात प्राण आणून तुमची वाट पाहत होते. अन आबासाहेब आणि शोभा, तुम्ही मुंबईला गेल्यापासून ते दोघेही दिवसभर मळ्यावरच असतात. मग मी त्यांना भेटून येतो. विचारांच्या तंद्रीतच हेमंत मळ्यावर आला. मळ्यात फळ काढणी सुरू होती. आबा जातीनं त्यावर लक्ष ठेवत होते. शोभा पॅकिंग आणि डिलिव्हरीचं काम पाहत होती. हे सर्व हेमंत एकटा करायचा. त्याला परत आल्याचं पाहताच कौतिकरावांचं काळीज सुपा एवढं झालं. त्यांनी त्याची पूर्ण विचारपूस केली अन आईला का घेऊन आला नाहीस असं विचारलं. त्यावर जुजबी उत्तर देऊन हेमंतनं मळ्यातून फेरफटका मारला. खरं तर कामात त्याचा जीवच लागत नव्हता. संध्याकाळ होताच सर्वजण बंगल्यावर आले. हेमंत आपल्या खोलीत जाऊन थांबला. रात्री सई नेहमीप्रमाणे जेवण घेऊन आली. हेमंत, बोला महाराणीजी. हेमंत बाजल्यावर उठून बसला. तुमचा विचार पक्का झाला? होय. उद्या सकाळी लवकर उठून सर्व आवरून घे. जेवण होताच निघायचं. डायरेक्ट कराड टू बॉम्बे. काय? रात्रभर सईला झोप लागली नाही. काय? दुसऱ्या दिवशी सकाळचं जेवण उरकल्यावर कौतिकराव आणि शोभा डिलिव्हरी झालेला हिशेब तपासून पाहत होते. तोच हेमंत बॅग घेऊन आला आणि त्याचीच वाट पाहत असलेली सई हातात बॅग घेऊन हेमंत शेजारी येऊन उभी राहिली. तसे कौतिकराव आश्चर्यचकित झाले. शोभा दचकली. पण हेमंतनं त्यांना जास्त वेळ संभ्रमात ठेवलं नाही. आबासाहेब, आम्ही मुंबईला जायला निघालो आहोत. आम्हाला आशीर्वाद द्या. हेमंत, कौतिकरावांच्या तोंडून पुढचा शब्दच फुटेना. आबासाहेब, माझा नाईलाज आहे. आईचं वय झालंय. घरी दुसरं कुणी नाही. म्हणून मला देखील अगदी माझ्या मनाविरुद्ध जावं लागत आहे. आणि सई, शोभानं आपातमस्तक तिला न्याहाळली. आबासाहेब मला जावई करून घेणार म्हणाले होते. म्हणून सईला घेऊन जातो आहे. जावई? घर जावई? सई? कौतिकराव बरळू लागले. आबासाहेब, तुम्ही सईला मुलगीच मानली आहे ना? होय, पण काय? हेमंत, मी तुझ्या भरोशावर एवढा पसारा वाढवून बसलोय आणि तू हे पूर्वकल्पना न देता असा तडकाफडकी निघालास. सांगितलं ना, मला फक्त आईसाठी जावं लागत आहे. मी देखील मळ्यात म्हणालो होतो ना, आईला का घेऊन आला नाहीस म्हणून. पत्र टाकून पोस्टमन निघून गेला. शोभानं ते उचलून कौतिकरावांच्या हातात दिलं. लिफाफा खोलून कौतिकराव मजकूर वाचू लागले. ती दादांच्या सेवेशी गोदाचा साष्टांग नमस्कार. कौतिकरावांच्या डोळ्यांतून खळखळ 2 अश्रू निखळून खाली पडले. त्यांची एकुलती एक बहीण गोदाताईचं ते पत्र होतं. कोयना प्रकल्पात गोदाताईचं कुटुंब स्थलांतरित होऊन खटाव तालुक्यात स्थायिक झालेलं. कितीतरी वर्षांनी दोघे बहीण भाऊ पत्राद्वारे भेटत होते. अश्रू पुसून कौतिकराव पत्र वाचू लागले. पत्रास कारण की मी गेली कितीतरी वर्षे दुष्काळाशी टक्कर देऊन इथं कसा तरी संसार सावरला, पण मालक देवाघरी गेले आणि माझ्या अंगात त्राणच उरले नाहीत. सरजू आता मोठा झालाय.
त्याचं अजून लग्न व्हायचंय. त्याचं आयुष्य इथं करपून जाऊ नये म्हणून कराडला तुझ्याकडे कायमचे राहायला यायचा आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय आणि सोमवारी आम्ही दोघंही कराडला येत आहोत. आबा, कुणाचं पत्र आहे? शोभानं पृच्छा केली. गोदाताईचं, तुझ्या आत्याचं. काय लिहिलंय पत्रात? ती बिचारी काय लिहिणार? आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. मी नाही समजले. शोभा संभ्रमित झाली. ती सरजूला घेऊन इकडेच राहायला येते. खरं तर मला एक जावई पाहिजे होता, तर देवानं मला 2 घरजावई दिले. कौतिकरावांनी उठून हेमंत व सईच्या हातातील बॅग घेतल्या. तुम्ही दोघांनीही इथेच राहायचं. हेमंत, तू तुझ्या आईला घेऊन यायचं. त्यांनाही इथंच राहू देत. शोभा आणि सई दोघांचीही लग्न मी धुमधडाक्यात करणार. मला एक घरजावई पाहिजे होता. देवानं माझं म्हणणं ऐकलं आणि दान मात्र दुपटीनं पदरात दिलं. देवानं माझं म्हणणं ऐकलं आणि दान मात्र दुपटीनं पदरात दिलं. दशरथ पाटील यांची घर जावई नावाची कथा इथे समाप्त.